महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस इचलकरंजीत शहरातील प्रमुख मार्गावरती मुख्यमंत्री फडणवीसांचा रोड शो सुरू। साताऱ्यातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला पुन्हा वादाचं गालबोट। संमेलन कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णींना काळं फासलं। हल्लेखोरांच्या हातात कोयत्यासारखी शस्त्र। कुलकर्णींचा आरोप, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात। पुणे आणि पिंपरी चिंचवडवरून भाजप राष्ट्रवादीतलं वातावरण तापलं। अजित पवारांना सोबत घेताना विचार करा, हे मी देवेंद्र फडणवीसांना आधीच बोललो होतो। रवींद्र चव्हाण यांचा खुलासा। अजित पवार आणि भाजपमध्ये खडाजंगी। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपच्या काळात फक्त लुबाडणूक। अजित पवारांची टीका, तर आम्ही आरोप केल्यास अजित पवारांना अडचण होईल। रवींद्र चव्हाणांचा इशारा। महापालिका निवडणुकीच्या निकालापूर्वीच महायुतीची 66 जागांवर बाजी। राज्य निवडणूक आयोगाकडून चौकशीचे आदेश। महापालिकेसह निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला। साम दाम दंड भेद वापरत बिनविरोधाचा ट्रेंड। 5-10 कोटी रुपये दिले, खासदार संजय राऊतांचा आरोप। प्रशासनानेही उमेदवारांवर दबाव टाकल्याचा राऊतांचा दावा। ज्यांनी 70,000 कोटींचे आरोप केले त्यांच्यासोबत सत्तेत अजित पवारांचा मिश्किल टोला, तर मोदी आणि फडणवीसांनी अजितदादांच्या वक्तव्यावर उत्तर द्यावं, राऊतांचं आव्हान। महापालिका निवडणुकांच्या निमित्तानं ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत। 6 जानेवारीला खासदार संजय राऊत घेणार मुलाखत। दणदणीत आणि खणखणीत संयुक्त मुलाखत, राऊतांची पोस्ट। मुंबई महापालिकेसाठी आज युतीच्या प्रचाराचा नारळ फुटणार। वरळी डोममध्ये मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंची जाहीर सभा।